डाळ बाटी बनवण्यासाठी ना बाटीवरनं कुरकुरीत आणि आतून अशी खुसखुशीत कशी होईल, तर त्यासाठी ना पिठाचं आणि रव्याचं प्रमाण योग्य असलं ना की बट्टी अशी खुसखुशीत होती. बघा आतून किती खुसखुशीत झाली आणि वरनं किती कुरकुरीत दिसती बट्टी. तेलाचा सुद्धा कमी वापर केला. तेलाचा कमी वापर करून सुद्धा ही बट्टी अशी खुसखुशीत तयार होते. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती. माझ्या JM रेसिपीज चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं आहे ना रोजच्या वापरातलं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पण आहे ना बट्टी बनवण्यासाठी जे आपण गव्हाचं पीठ घेतो ना घरातलं, तर ते बिना चाळलेलंच घ्यायचं. ही टिप्स लक्षात ठेवा. चाळून पीठ अजिबात घ्यायचं नाही. आणि ज्या कपाने आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्याच कपाने 1 कप बारीक रवा घ्यायचा. तर रवासुद्धा बारीक घ्यायचा, जाड रवा अजिबात घ्यायचा नाही. तर 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप रवा असं 3 कप पिठाचं माप झालं. तर मी आहे ना 4 जणांसाठी बट्टी बनवते, त्यासाठी मी हे माप घेतलं. 1 चमचा मी त्यात ओवा हातावर क्रश करून टाकला. त्यानंतर आहे ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर हा पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला. 3 कपासाठी मी फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आणि चिमूटभर हळद टाकली. तर ह्या पिठाला आहे ना आता छान मिक्स करून घ्यायचं आणि मध्ये एक खड्डा पाडून घेते मी. आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं. तर तेलसुद्धा आपण कमीच टाकणार आहे. 3 कपासाठी 4 चमचे तेल घेतलं मी. जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो 4 चमचे मी तेल घेतलं. म्हणजे 3 कप पिठासाठी 3 चमचे तेल आणि 1 चमचा जास्त तेल घेतलं आणि कडकडीत गरम करून त्यात टाकून घेतलं. त्यानंतर चमच्याने थोडं खालीवर करून घेतलं. तेल थोडं थंड झालं ना की पिठाला छान तेल चोळून घेतलं. हातावर असं पीठ चोळून घेतलं ना की एक जीव होतो आणि त्याचा आहे ना असा मुटकुळा तयार झाला पाहिजे. जर तुमच्याकडनं तेल कमी पडलं, मुटका नाही बनला त्याचा, अगोदर मुटका करून बघायचा. मुटका जर नाही झाला तर अजून एखादा चमचा तेल गरम करून टाकायचं आणि त्यानंतर आहे ना थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा लावून घेतो. जसं पुरीचा गोळा आपण लावतो ना, पुरीसाठी पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आणि त्याला अशा भेगा पडतातच. तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पिठाला भेगा पडतात म्हणजे बट्टीलासुद्धा खुसखुशीत आपली बट्टी तयार होणार. तर मी इथे आहे ना 4 जणांसाठी वरण लावते. तर एक छोटी वाटी भरून मी तूर डाळ घेतली, अर्धी वाटी चणाची डाळ घेतली आणि पाव वाटी मला मुगाची डाळ घ्यायची होती, पण मी अर्धी वाटी घेतली. त्यामुळे आहे ना मी अर्धी टाकली आणि अर्धी ठेवली बाजूला. तर पाव वाटी आहे ना मटाची डाळ टाकली. तर मठाची डाळसुद्धा मी टाकत असते. टाकत नाही मठाची डाळ, पण मी टाकत असते कारण आहे ना एक वेगळीच चव येते मठाच्या डाळीमुळं. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते. पाण्याने धुवून घेतल्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं, एक अर्धा चमचा इतकी हळद टाकली आणि शिजण्याकरिता पाणी टाकते. तर आपल्याला आहे ना बट्टीचं पीठ जास्त वेळ भिजवायचं नाही, फक्त 5च मिनटं भिजवायचं. तर बघा कुकर लावेपर्यंतच मी पीठ झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना थोडीशी चिंच घेतली, कारण टमाटोसुद्धा वापरणार आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला टमाटो नसेल वापरायचं तर चिंच थोडी जास्त घ्या. मी थोडीशी घेतली आणि पाणी टाकून ठेवलं त्यात भिजण्यासाठी. तर फक्त कुकर लावेपर्यंतच मी पीठ भिजवून घेतलं, जास्त वेळ भिजवायचं नाही. आणि त्याचे आहे ना फक्त त्याला मळूनसुद्धा असं सारखं घ्यायचं नाही, फक्त त्याचे गोळे तोडायचे. लागण त्या आकाराच्या बट्ट्या अशा करून घ्यायच्या. गोल करून त्याला थोडं हाताने प्रेस करायचं आणि किती भेगा पडलेल्या आहे बघा. जितक्या भेगा पडल्या तितकी आपली बट्टी खुसखुशीत होईल. आता आहे ना एका पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इडलीच्या कुकरमध्ये पण वापरू शकतात, पण आता पीठ कमी आहे त्यामुळं मी इडलीचा कुकर काही काढला नाही. तर पातेल्यात पाणी घेऊन एक चाळण ठेवली. चाळणीला थोडं तेल लावून घेतलं आणि बट्ट्या वापायला ठेवल्या त्याच्यावरती. तोपर्यंत इकडं आहे ना आपला कुकरसुद्धा थंडा झाला आणि डाळ पण आहे ना छान अशी शिजली. तर डाळीला थोडं रवीने हटून घेते आणि एका कढईमध्ये आहे ना थोडं तेल टाकलं डाळ फोडणी टाकण्यासाठी. थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर थोडं जिरं टाकलं. त्यानंतर 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या अशा बारीक चिरून टाकल्यात आणि थोडासा लसूण लाल झाला ना तर मोठ्या आकाराचा कांदा
हुब्यामध्ये चिरून घेतला पातळ फोडीमध्ये आणि फक्त अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला कांदा परतायचा. तर कांदा थोडा कच्चा ठेवायचा आहे, एकदम परतायचा नाही आपल्याला. अर्धा मिनिटापर्यंत मी परतून घेतला. त्यात थोडीशी हिंग टाकली, 2 लाल मिरच्या टाकल्या सुक्या, त्यानंतर थोडा कढीपत्ता टाकला आणि पुन्हा थोडं परतवून घेतलं अर्धा मिनिट इतकं. अर्धा मिनिट परतल्यानंतर एक छोट्या आकाराचा मी टोमॅटो चिरून टाकला. तर चिंच पण टाकणार आहे, त्यामुळं थोडा बारीकच टोमॅटो टाकला मी चिरून. आणि टोमॅटो आहे ना थोडासा नरम होऊ द्यायचा. नरम झाल्यानंतर आहे ना लाल तिखट टाकायचं. तर लाल तिखट आहे ना थोडं कमीच टाकलं मी, छोटा 1.5 चमचा. कारण आहे ना आंबट आणि गोड वरण करायचं, तर त्याला मिरचीचं प्रमाण कमी असतं. त्यानंतर हटलेली डाळ पण टाकली आणि त्यानंतर कुकर धुवून पाणी टाकलं. जी आपण चिंच भिजत ठेवली होती ना त्याचं पाणी काढलं, ते टाकलं. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं. अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे. आणि एक गुळाचा खडा टाकला. तर बट्टीसाठी डाळ आहे ना थोडी घट्टच असती, तर अशी इतकी थोडी घट्ट ठेवली मी. आणि अजून एक उकळी आल्यानंतर डाळ थोडी घट्ट होईल तर आपली डाळ तयार झाली. आणि इकडं बट्टीसुद्धा आपली वाफवल्या गेली. मध्ये मी चाकू टाकला तर चाकू एकदम क्लीन निघाला, तर बट्टी छान वाफवल्या गेली अशी. त्यानंतर बट्ट्या आहे ना काढून घेतल्या एका परातीमध्ये, थोड्या थंड होऊ दिल्या आणि एका बट्टीचे 4-4 तुकडे केले. तर तुकडे करता करताच बघा म्हणजे त्याचा चुरा पण पडायला लागला, इतकी खुसखुशीत आपली बट्टी झाली. तेल अगोदर ना कडक तापून घेतलं. कडक तापवल्यानंतर गॅस मध्यम केला आणि त्यानंतर आहे ना बट्ट्या टाकल्या. तर 5-5, 6-6 बट्ट्या टाकून मध्यम गॅसवरती तळून घेतल्यात. आतपर्यंत तळल्या जाईल अशा तळून घेतल्यात मध्यम गॅसवरती. आणि आतमधनं आहे ना बघा किती पदरं सुटायला लागलेत बट्टीचे. आतमधनं खुसखुशीत आणि वरून अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण बट्टी तळून घेतली. तर मी अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या, अशा लालसर होईपर्यंत तळल्या. तर मंडळी, बट्टीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा किती खुसखुशीत आपली बट्टी तयार झालेली आहे. या पद्धतीने ट्राय करून बघा, नक्की तुमची बट्टी खुसखुशीत होईल. आणि रंग बघा किती छान दिसतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे